श्रीराम समर्थ. सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा. रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. समास चौथा अध्याय 9. साष्टांग नमनासी अधिकारू. नाना प्रतिमा देवगुरु. अन्यत्र नमनाचा विचारू. अधिकारे करावा श्रीराम. ऐसी समर्थक्ती सांगते त्या परी तुझ साष्टांग नमनाते. करण्या मन कदा न भीते लौकिक लज्जा सोडोनी श्रीराम. साष्टांग नमन करोनी उभे राहू बद्धांजलीनी. केव्हा आज्ञा कराल म्हणोनी नाम घेत तिथे राहू श्रीराम. तव चरण सोडोनी जावे हे न वाटे मनी. जरी गेले परतोनी केव्हा पाहू ऐसे वाटे श्रीराम. कैसा हा लळा लाविला हे माझे न कळे मजला. क्षणैक जरी न देखे डोळा तरी काय हरपले ऐसे वाटे श्रीराम. मागील समासी प्रगट श्री ब्रह्मचैतन्य. पूर्वदेही असता जाण जास्ती जास्ती एकांतीचे भाषण केले ती प्रचिती दाखविली श्रीराम. श्रीरामानंद महाराजांनी विनंती केली श्री ब्रह्मचैतन्य चरणी. हा रामनवमी उत्सव आपले हातांनी व्हावा ऐसे वाटतसे श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य मान्य केले. श्रीरामानंद जालन्यास आले. सामान परोपरीचे जमाविले. अन्नदानासहित ते श्रीराम. अन्नदानासहित ते श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य अर्पाया. उंची जरी वस्त्रे त्या समया. सुगंधी तैलेही आणली लावाया. नाना परीची ते धवा श्रीराम. उत्सव अगदी जवळ आला. पत्रे दिली सर्वांना. श्री ब्रह्मचैतन्य येणार उत्सवाला हेही कळविले पत्रात श्रीराम. श्रीरामानंद सांप्रदायिक प्रमुख प्रेमी ही सकळीक. सेवार्थी जमले अति उत्सुक राम मंदिरी त्या काळी श्रीराम. ज्या ज्या कामी जे निष्णात त्याकडे तसे काम सोपवीत. त्या योगे ते कार्य उत्तम होत अति उल्हासे करुनिया श्रीराम. मधील मोठ्या चौकात कापडी मंडप दिला तेथ. झालऱ्या लावून शोभवीत नाना परी कुशलतेने श्रीराम. चांदणी मंडप रामासमोर कमानी लाविल्या सभोवार. जय विजयाचे सुंदर चित्र द्वारपाळ उभे असती हे श्रीराम. लता पताका लोंबती निशाणे वाऱ्याने फडकती. जणू श्री ब्रह्मचैतन्या बोलाविती लवकर या या म्हणून श्रीराम. मंदिराचे भोवताली स्वच्छता होतीच पहिली. येण्या जाण्या वाटे रांगोळी कुशलतेने काढिली असे श्रीराम. सभा मंडप आधीच सुंदर स्वच्छ आणि मनोहर. तोरणे शोभती त्यावर सुगंधी धूप चोहीकडे श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्यांनी पत्र दिले. अमुक दिवशी अमुक वेळे उत्सवास येऊ सगळे. काळजी मुळी करू नये श्रीराम. घरचेच सगळे तुम्ही आम्ही. उत्सव करू उत्तम नामी. पाठी राखा रघुराज स्वामी आहेच तेथे प्रत्यक्ष श्रीराम. गाडी येण्या अगोदर दिंड्या पताका वाजंत्री सुस्वर. सामोरे मंडळी गेली अपार स्टेशनावरी उभी ठेली श्रीराम. सूर्यबिंब क्षितिजावरी गाडी आली स्टेशनावरी. आतून ध्वनी आला गजरी. श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मचैतन्यांचे बरोबर मंडळी आली 25 वर. त्यात पूर्वदेहीचे शिष्यवर पंच सरपंच गोंदावलीचे श्रीराम. बापूसाहेब साठे अण्णासाहेब मनोहर. तात्यासाहेब दामले. अण्णासाहेब घाणेकर. रामदास तांबे. भाऊसाहेब केतकर हे सर्व प्रमुख असती की श्रीराम. श्रीरामानंदावर हे सर्व प्रेम करीती अपूर्व. निष्ठा ही ज्यांची अभिनव ब्रह्मचैतन्या परिमानती हे श्रीराम. असो मागील अनुसंधान वाद्य गजरी. श्री ब्रह्मचैतन्या घेऊन मिरवणूक निघाली स्टेशनापासून आली मंदिरापर्यंत श्रीराम. सीमाद्वार ते मंदिरापर्यंत दोन्ही बाजू सुवासिनी असत. निरांजन तेवती हातात ओवाळू म्हणती श्री गुरु ते श्रीराम. सुवासिनी एकमेका म्हणती श्री ब्रह्मचैतन्य कोणते ग असती.
ओवाळावे आता कोणाप्रती काही कळेना कोणासी श्रीराम यांचे मनी ब्रह्मचैतन्य मूर्ती माथा जटा कफनी घालती झोळी कुबडी काखे प्रतिहाती स्मरणी तुळशीची श्रीराम इतक्यात श्रीरामानंद आले तात्या साहेबा साष्टांग वंदिले दोघे कडकडून भेटले प्रेमाश्रुनयनी दोघांच्या श्रीराम सुवासिनींची झाली शंका निवृत्ती म्हणती हेच ब्रह्मचैतन्य निश्चिती जवळी येता वाळू त्या प्रती धन्य दर्शने जाहली श्रीराम तात्यासाहेब पाहता डोळा क्षमा शांतीचा पुतळा पोशाख साधा निर्मळ केला ओळखू कोणा न येती श्रीराम कोण समाधान कोण शांती नेत्र अर्धोन मिलित असती प्रवचनी बैसता बृहस्पती तुलने कमी पडेल श्रीराम प्रत्येक सुवासिनी ओवाळीती नमन करुणी आशीर्वच घेती चोहोकडून पुष्पवृष्टी करीती सर्वा भूवैकुंठ वाटले श्रीराम मंदिरात आल्यावेळी जय घोष होत गदारोळी एकची गर्दी झाली ते वेळी जावया रीघ मिळेना श्रीराम तात्यासाहेबास नेऊन करविले श्रीराम दर्शन रामराय पाहिले नेत्र भरून सजल नेत्री ते धवा श्रीराम बरोबर आल्या मंडळींनी दर्शन घेतले सर्वांनी बिछाईत होती सभा मंडपस्थानी तेथे बैसले सर्वजण श्रीराम तात्यासाहेब उच्चासनी बैसले श्रींचे पेटीस पुढे ठेविले श्री ब्रह्मचैतन्य चित्र प्रतिमे नमिले क्षणैक तटस्थ होती ते श्रीराम पेटीवरी ठेविला हात विद्युतवत फिरे त्वरित संचार होता आशीर्वाद देत या म्हणती सर्वांसी श्रीराम तये वेळी सर्वजणांनी वाद्यघोषे जयघोष करोनी बैसले ठाई नमन करोनी स्तब्ध बैसले ठाई नमन सर्वांनी करोनी नमन स्तब्ध बैसले श्रीराम तये वेळीची श्रोतृस्तब्धता पाहोनी आश्चर्य वाटे चित्ता जरी सुई पडल्याचा आवाज असता तरी ऐकू येता सर्वांसी श्रीराम श्रीरामानंद महाराज येऊन श्री ब्रह्मचैतन्या करीती नमन आपले जवळ घेती बैसवून प्रेम भरे करोनिया श्रीराम श्रीरामानंदांकडे पाहून ब्रह्मचैतन्य करीती भाषण श्रीरामानंद ऐकती प्रेम भरे होऊन प्रेमाश्रू नयनी वाहती श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य म्हणती पांडुरंग भुवा राम महिमा काय वर्णावा तरी भक्त महिमा न कळे देवा म्हणून भक्ताधीन तोसे श्रीराम तुम्ही राम नामाची आवड जनतेस लाविली अति गोड हे काम बहु अवघड ते साधले तुम्हासी श्रीराम ऐकूनी प्रेम नाम गजर माझे संतोषले चित्त फार ऐसाची आनंदाष्टव प्रहर उत्सवापर्यंत करूया श्रीराम प्रत्पक्वांना परीस माझी तृप्ती राम नामेची होय पुरती भाकरी जरी मिळे उत्सवाप्रती नाम पक्वान्न मला घाला श्रीराम उत्सवास आले सर्वजण तेने संतोषले माझे मन राम नामेची उत्सव परिपूर्ण होईल विश्वास ठेवावा श्रीराम पांडुरंगुवा मुंबईकर मंडळींची अव्यवस्था जरी झाली त्यांची तरी गडबड त्यांचे मनाची होणार नाही निश्चित श्रीराम पुढले समासी उत्सव कार्यक्रम श्रींचे प्रवचनाचा लाभ परम सारांश ऐकता मिळे विश्राम नामी आवडी उपजेल श्रीराम इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे प्रगट श्री ब्रह्मचैतन्य आगमन श्रींचे आशीर्वाद परप्रवचन वर्णन नाम नवमोऽध्यायान्तर्गतः चतुर्थ समास समाप्तः श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास 5वा अध्याय 9 श्री सद्गुरु तुमचा चरण महिमा न वर्णवे चतुर्मुख ब्रह्मा मग मजमती मंदा तो महिमा कैसा वर्णिल्या जाईल श्रीराम श्रीराम समर्थ जरी चरिवनी धेनु 8वी वत्स नित्य जननी करीत कामे बालका पाशी चित्त तदुपरी उरुमाये लेकुराठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम
सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम.